मित्रांनो, काल परवा मी एक व्हिडिओ टाकला होता की पोस्ट हार्वेस्ट आणि त्याचबरोबर एल्ड बेसच्या रकमा दाखवणं सुरू झालेलं आहे आणि मला बऱ्याच शेतकऱ्यांनी म्हणजे 2-3 शेतकऱ्यांनी काहीतरी स्क्रीनशॉट सेंड केले होते इंस्टाग्रामला की बाबा आमच्या स्टेटसमध्ये एल्ड बेसच्या रकमा दाखवलेल्या आहेत, पोस्ट हार्वेस्टच्या रकमा दाखवत आहे. तर याविषयी मी व्हिडिओ बनवला होता मित्रांनो, परंतु काही 2-4 कमेंट अशा होत्या की फेक व्हिडिओ बनवू नको वगैरे, कारवाई झाली पाहिजे वगैरे. मित्रांनो, म्हणजे कसं झालं मित्रांनो, कितीही चांगला कंटेंट द्या किंवा कितीही ओरिजिनल कंटेंट द्या तरी सुद्धा काही जणांच्या डोक्यात बसत नाही किंवा काही जणांना खरं वाटत नाही. एवढं म्हणजे खोटं पसरलेलं आहे शेतकऱ्यांमध्ये की कितीही कंटेंट ओरिजिनल असला तरी त्याच्यामध्ये सुद्धा शेतकरी चुका काढत आहेत. तर मित्रांनो, पोस्ट हार्वेस्टच्या रकमा ह्या दाखवणं सुरू झालेलं आहे आणि त्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सुद्धा तुम्ही जाऊन बघू शकता की पोस्ट हार्वेस्टच्या बऱ्याच शेतकऱ्यांना एल्ड बेसच्या पोस्ट हार्वेस्टच्या रकमा दाखवत आहे. त्या रकमा कधीपासून जमा होतील असे प्रश्न सुद्धा त्या शेतकऱ्यांनी विचारलेले आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला जर बघायचं झालं तर बऱ्याच शेतकऱ्यांच्या पोस्ट हार्वेस्टच्या वगैरे रकमा दाखवत आहेत. तुमच्या जर रकमा अद्यापही दाखवत नसेल तर मी त्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं की चिंता करायचं, काळजी करायचं काही गरज नाही. रकमा दाखवायला नेमकं सुरू झालेलं आहे. तुमचे सुद्धा जे क्लेम वगैरे मंजूर असतील तर तुम्हाला रकमा दाखवल. आणि त्यानंतर मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांच्या रकमा दाखवत आहे एल्ड बेसमध्ये आणि पोस्ट हार्वेस्टमध्ये त्या शेतकऱ्यांचे असे प्रश्न होते की या रकमा आमच्या जे दाखवत आहेत रकमा त्या कधीपर्यंत किंवा कधीपासून आमच्या खात्यावर वितरित होतील. तर त्याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकॉन बटन आहे ते दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राज सुरेत्र, स्वागत आहे कृषी मंडळ चॅनलमध्ये. मित्रांनो, तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इंस्टाग्राम आयडी आहे, डायरेक्टली इंस्टाला मेसेज करून पर्सनली मला प्रश्न विचारू शकता आणि तुमच्या मेसेजचे रिप्लाय देण्याचा होईल तेवढा मी प्रयत्न करेल. आणि मित्रांनो, त्या कालपर्वाच्या व्हिडिओला भरपूर मोठ्या प्रमाणात कमेंट आलेले आहेत. तर त्या काही कमेंटचा मी रिप्लाय दिलेला आहे आज सकाळीच आणि काही कमेंटचा रिप्लाय द्यायचा बाकी आहे. मी लवकरच ते रिप्लाय देणार आहे. तर मित्रांनो, पोस्ट हार्वेस्टच्या ज्या शेतकऱ्यांच्या रकमा दाखवत आहे तर कोणत्या पद्धतीने काही शेतकऱ्यांनी प्रश्न केली, बाबा हेक्टरी 8,000 रुपये रक्कम दाखवत आहे की क्षेत्र कमी आहे किंवा जास्त क्षेत्र आहे. तर मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांचे आपल्याला स्क्रीनशॉट आलेले होते त्यांचं 1 हेक्टरपेक्षा थोडंसं कमी किंवा कमी अधिक प्रमाणात, काही शेतकऱ्यांचं जवळपास 1.5 एकर, काही शेतकऱ्यांचं जे हेक्टरला थोडंसं 10 गुंठे वगैरे कमी या पद्धतीच्या क्षेत्र होतं आणि त्यांच्या रकमा दाखवलेल्या आहेत. आता काही जे 3-4च माझ्याकडे काहीतरी स्क्रीनशॉट आहेत तर तेवढेच आपल्याकडे रकमा आलेल्या आहेत. परंतु इतर शेतकऱ्याच्या जर रकमा दाखवत असतील त्या शेतकऱ्यांच्या जास्त सुद्धा असू शकतात. आपण असं नाही म्हणणार की फिक्स हाच आकडा प्रत्येक शेतकऱ्याला दाखवत आहे, तसं नाही मित्रांनो. आता जे शेतकऱ्यांचं माझ्याकडे स्क्रीनशॉट वगैरे नाहीत त्या शेतकऱ्यांना रकमा जास्त सुद्धा असू शकतात. तर ह्या रकमा कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होतील? मित्रांनो, सध्या प्रत्येक शेतकऱ्याचं हे स्टेटस कन्वर्ट होणं सुरू झालेलं आहे. तर सध्या तरी ज्या शेतकऱ्यांचं स्टेटस कन्वर्ट झालेलं आहे, ज्यांच्या रकमा दाखवत आहे, त्यांचं सध्या तरी या रकमा त्यांच्या खात्यावर वितरित होणं पॉसिबल नाही. जरी कंपनीकडे निधी असला अगोदरचा तरी सुद्धा कंपनी शेतकऱ्यांचे स्टेटस कन्वर्ट करण्यात सध्या बिझी आहे. आणि त्याचबरोबर मित्रांनो, राज्य सरकारचा जे दुसरा हप्ता कंपन्यांकडे येतो त्याच वेळेस कंपन्या ह्या रकमा वितरित करण्याला सुरुवात करतील. त्याचबरोबर मित्रांनो, UTR नंबर जनरेट होणं हे पण तेवढंच महत्त्वाचं आहे जेवढं तुमचं स्टेटस कन्वर्ट होणं महत्त्वाचं आहे. तर तुमचा UTR नंबर जनरेट झाल्याशिवाय तुमच्या खात्यावर या रकमा वितरित होत नसतात, हे प्रत्येक शेतकऱ्याला माहीत झालेलं आहे आता. तर मित्रांनो, रकमा जरी दाखवत असलं तरी सध्या तरी ह्या रकमा तुमच्या खात्यावर वितरित होणं पॉसिबल नाही किंवा शक्यच नाही समजा. कारण विमा कंपन्यांना राज्य सरकारचा दुसरा हप्ता पोहोचल्याच्या नंतर या रकमा तुमच्या खात्यावर वितरित होणं सुरू होत असतं. त्याचबरोबर मित्रांनो, इतर सुद्धा काही शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत की बाबा आमच्या रकमा किंवा आमचं स्टेटस कधी कन्वर्ट होईल, आम्हाला पोस्ट हार्वेस्टच्या रकमा कधी दाखवेल, आम्हाला एल्ड बेसच्या रकमा कधी दाखवेल. तर मित्रांनो, आता सध्या तरी हे नेमकं सुरू झालेलं आहे. तर तुमच्या सुद्धा रकमा लवकरच दाखवणं सुरू होईल, काळजी करायचं काहीही कारण नाही. तर ही होती छोटीशी माहिती मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.